मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नितेश एज्युकेशन फॉरममध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर बघणार आहे। यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये बघू आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती बघू। चला सुरुवात करू। पहिला आपण बघू राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात विशिष्ट भूप्रदेशात निर्माण करण्यात आलेलं वस्तू आणि सेवा यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। राष्ट्रीय उत्पन्नात देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती, बघा राष्ट्रीय उत्पन्नात काय काय मोजले जाते, शेती, उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका, वित्तीय संस्था, विविध विभाग, त्यांची कार्यालय इत्यादींचा समावेश होतो। राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापन असते। त्याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक क्रिया कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे। भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली होती। आता राष्ट्रीय उत्पन्न समिती आपण थोडक्यात बघूया। राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना झाली होती 1949 मध्ये। अध्यक्ष होते प्रोबी महालनोबिस हे अध्यक्ष होते। याचे 2 सदस्य पण होते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे, R.D. गाडगिल आणि R.V. राव हे 2 सदस्य होते। राष्ट्रीय उत्पन्न समिती लिहिताना एवढं लिहायची, स्थापना झाली 1949 मध्ये। महालनोबिस हे सदस्य अध्यक्ष होते आणि गाडगिल व राव हे सदस्य होते। या समितीने राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पुढील प्रमाणे केली होती। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय। आता बघा, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। एका विशिष्ट भूप्रदेशात म्हणजे भारतात, एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षात जेवढे गुड्स ऑन सर्व्हिस म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन झालं म्हणजे प्रोडक्शन झालं, त्यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न। आता हे पैशातील अंतिम मूल्य काढण्याची 3 पद्धत आहेत। एक आहे उत्पन्न पद्धत, एक आहे उत्पादन पद्धत आणि एक आहे खर्च पद्धत। हे आपण पुढे बघणार आहोत। हे काढण्याचे 3 पर्याय, एक आहे उत्पादन, एक आहे उत्पन्न आणि एक खर्च आहे। एका विशिष्ट कालखंडात किंवा एका विशिष्ट भूप्रदेशात एका विशिष्ट कालखंडात जेवढं गुड्स आणि सर्व्हिस म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं, त्यांचं पैशातील अंतिम मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करावी लागणार। काय असते हे आपण पुढे बघू। कसे मोजतात, कोण मोजते, आपण पुढे बघू। हे मोजण्यासाठी भारत सरकारने आधी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली। आता काय करते, या समितीने 1951 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटना म्हणजे CSO नावाची संस्थाची स्थापना केली। या समितीने शिफारस केली होती की तुम्ही एखादी संस्थेची स्थापना करा, संघटनेची, की जी नॅशनल इन्कम मोजण्याचं काम करणार। याची स्थापना झाली 1951 मध्ये आणि हेडक्वार्टर आहे म्हणजे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये। आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे, म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते। कशामध्ये? पैशामध्ये व्यक्त केले जाते। देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। आता बघा, हे डेफिनेशन, देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। आता राष्ट्रीय उत्पन्न नेमका काय आहे? समजा एक फॅमिली आहे, एका फॅमिलीमध्ये 5 लोक राहतात। किती? 5। प्रत्येक मेंबर आहे तो 100 रुपये कमवतो एका वर्षाला। टोटल 100चे 5 लोक कमवले, किती झाले? 500 रुपये वर्षाला। म्हणजे फॅमिलीचं टोटल एकूण उत्पन्न किती झालं? 500। तसंच एका देशामध्ये जेवढे लोक राहतात त्यांचं जेवढं उत्पन्न असेल त्यांची टोटल मारली म्हणजे टोटल उत्पन्न झालं की ते काय असेल? राष्ट्रीय उत्पन्न। नॅशनल इन्कम म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। ते आपण पुढे बघू। खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाचा कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा परवाया होय। परवाया म्हणजे जेव्हा वस्तू आणि सेवा जेव्हा खरेदी किंवा विक्री केली जाते त्याला परवाया असे म्हणतात। नेक्स्ट वर, आता राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्ये आहेत। पहिला काय? स्थूल आर्थिक संकल्पना। स्थूल म्हणजे मोठी, स्थूल म्हणजे ही एक मोठी संकल्पना आहे। एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, म्हणून ही एक अर्थशास्त्रीय संकल्पना आहे। स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना म्हणजे मोठी संकल्पना। आता आपण पाठी बघितलं की जेव्हा फॅमिली इन्कम आपण मोजत होतो तेव्हा आपण फॅमिलीमध्ये किती मेंबर असतील? 5 मेंबर असतील। त्यांचं जेवढे उत्पादन असेल आपण त्यांची बेरीज करणार आणि फॅमिली इन्कम काढणार। आता राष्ट्रीय उत्पन्न काढायचं म्हणजे एका पूर्ण भारतात जेवढे लोक आहे त्यांचं जेवढं उत्पन्न असेल त्यांची सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण बेरीज करायची आणि जे येईल त्याला नॅशनल इन्कम असे म्हणतात। ही इन्कम मेथडने काढण्याची पद्धत आहे।
स्थूल म्हणजे मोठी संकल्पना आहे, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीशी संबंधित नसून ते एका देशाशी संबंधित आहे. आता दुसरा वैशिष्ट्य आहे, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. आता दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध किंवा अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाची किमती विचारात घेऊ नये. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एकदा कच्च्या वस्तू आणि अर्धसिद्ध वस्तू विचारात घेतले जात नाही. आता बघा कसं, समजा एक दुकान आहे, एका दुकानातून तुम्ही म्हणजे एका फॅमिलीने जर पीठ घेतलं असेल तर ते त्याच्यासाठी अंतिम वस्तू असेल, कारण ते त्यांचा उपभोग करणार आहे, चपाती वगैरे बनवून खाणार आहे. आता तेच पीठ जर एखाद्या बेकरीवाल्याने घेतलं तर तो त्यांचे बिस्किट किंवा बेकरी आयटम बनवणार आणि तो विक्री करणार. म्हणजे फॅमिलीसाठी पीठ हा अंतिम वस्तू होता, पण हा बेकरीवाल्यासाठी हा अंतिम वस्तू नव्हता, हा पहिली वस्तू होता. तर यामध्ये फक्त अंतिम वस्तू म्हणजे ही विक्री जो करणार आहे बिस्किट विचारात घेतले जातात, हा जो पीठ आहे तो विचारात घेतला जात नाही, अंतिम वस्तू. नेक्स्ट काय उत्पन्न वैशिष्ट्य तिसरा, आर्थिक वर्ष. आधी आपण काय वैशिष्ट्यामध्ये 2 बघितले, स्थूल आर्थिक संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू विचारात घेतले जातात, आणि तिसरा आर्थिक वर्ष काय आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते, म्हणजे एका वर्षात. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, किती 1 एप्रिल ते 31 मार्च विचारात घेतले जाते. म्हणजे नॅशनल इन्कम मोजताना टाईम पिरियड असतो 1 एप्रिल ते 31 मार्च. चौथी आपली वैशिष्ट्य बघू, प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. म्हणजे एका वर्षात किती वस्तू आणि सेवांचा प्रवाह झाला त्यांची सगळ्यांची बेरीज करतात आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजतात. हे पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, काय 3 पद्धत आहे. आता 5वा काय, पैशात व्यक्त केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू व सेवांना पैशात रूपांतरित मूल्य व विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केले जाते. म्हणजे ज्यांची मूल्य फिक्स असतो वस्तू व सेवांची, त्यांची प्राईस बेरीज केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजला जातो. हे उत्पादन पद्धतीमध्ये मोजली जाते. आता आपण ते पद्धती बघू. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. कुठल्या? उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. आपण हे पद्धती बघूया. पहिली आपण बघू उत्पादन पद्धत काय आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत, याला दुसरी पद्धत काय, उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं. अर्थव्यवस्थेची शेती, खाणकाम व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण इत्यादी सेवा असे विविध क्षेत्रात विभागणी केली जाते. म्हणजे आधी सगळ्यांची विभागणी करतात, नंतर त्यांची बेरीज केली जाते. एका वर्षाच्या कालावधीत, इथून बघा, एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. आता उत्पन्न पद्धत काय आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत असेही म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न पद्धत या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. कशावर? विभाजनावर. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज केली जाते. काय केले जाते? निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. म्हणजे एका वर्षात आपला हा अख्ख्या भारत देशात जेवढे लोक राहतात त्यांचे जेवढं उत्पन्न असेल, आता उत्पन्न इथे पुढे दिलं, उत्पन्न कसल्या स्वरूपात असू शकतो, तर असू शकतो खंड, मंजुरी असू शकते, व्याज असू शकतो, बिझनेस करत असेल तर नफा असू शकतो. या स्वरूपात त्यांना उत्पन्न प्राप्त होते. त्या सगळ्या उत्पन्नाची, म्हणजे भारतात 130 कोटी लोक आहेत, त्यांचं जेवढं उत्पन्न असेल त्यांची सगळ्यांची बेरीज केली जाते आणि नॅशनल इन्कम मोजली जाते. कुठल्या पद्धतीमध्ये? उत्पन्न पद्धतीमध्ये. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची इतकी होईल. म्हणजे या सगळ्यांचं जेवढे इन्कम असेल त्या सगळ्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. ही कुठली पद्धत आहे? उत्पन्न पद्धती. आधी आपण उत्पादन पद्धती बघितली आणि ते उत्पन्न पद्धती. आता उत्पन्न पद्धतीमध्ये उत्पन्न पद्धतीची आपले सूत्र आहे. काय सूत्र आहे मापनाचे? उत्पन्न पद्धतीमध्ये काय काय असेल? खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल, नफा, मिश्रण उत्पन्न. मिश्रण उत्पन्न म्हणजे हे शेतीमध्ये असतं. समजा एका शेतीमध्ये फॅमिलीचे सर्व व्यक्ती काम करत असतील, म्हणजे 5 व्यक्ती एका फॅमिलीमध्ये काम करत असतील, तर त्यांचे जे उत्पन्न असेल त्याला मिश्र उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे त्या 5 लोकांचे उत्पादन.
आणि लास्ट निव्वळ विदेशी उत्पन्न. आता नेक्स्ट आपण खर्च पद्धत बघू. काय पद्धत बघू? खर्च पद्धत. खर्च पद्धतीनुसार एका वर्षाचा कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एकूण खर्चाचे काय केले जाते? मोजमाप केले जाते. एका वर्षाचा कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था, शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची किंवा गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आता इथे काय आहे, एका कालावधीत आणि एका पर्टिक्युलर एरियामध्ये, समजा भारतात जेवढे लोक राहतात, लोक त्यामध्ये सरकार काय काय आलं, उद्योग आलं, उद्योग संस्था आली, व्यक्ती आली, ते जेवढं खर्च करतील, काय करतील, एका वर्षात जेवढे खर्च करतील त्या सगळ्यांची बेरीज केली जाते आणि खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातो. नॅशनल इन्कम. इथे काय होतं, त्यांचं जेवढं उत्पन्न असेल, इन्कम असेल, त्यानुसार उत्पन्न पद्धतीनुसार नॅशनल इन्कम मोजली जाते आणि इथे ते जेवढे खर्च करतात त्यानुसार ते बेरीज केली जाते. आता यांचे सूत्र बघू आपण. मापने सूत्र काय? यामध्ये उपभोग, ते जे ज्या प्रोडक्टचे उपभोग येतात ते ॲड होतील. गुंतवणूक, त्याने इन्व्हेस्टमेंट केली असेल ते, सरकारने एका वर्षात जेवढं खर्च केलं असेल ते बेरीज होईल. निर्यात आणि आयात होईल. परकीय निव्वळ प्राप्ती होईल. यांची प्लस केली जाते. हे खर्च पद्धतीमध्ये. आता बघा, उत्पादन पद्धत. जेवढे एक कालखंडात जेवढं उत्पादन, गुड्स आणि सर्व्हिसचं उत्पादन होईल त्यांच्या पैशातील अंतिम मूल्य ॲड करतात आणि त्याला उत्पादन पद्धतीनुसार नॅशनल इन्कम मोजतात. उत्पादन पद्धत. उत्पन्न पद्धतीमध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये जेवढे लोक राहतात त्यांची जेवढी उत्पन्न असेल, जेवढी इन्कम असेल, त्यांची सगळ्यांची बेरीज करतात आणि नॅशनल इन्कम मोजतात. खर्च पद्धतीमध्ये काय आहे, एका वर्षात ते भारतात जेवढे लोक राहतात ते जेवढं खर्च करतील त्या सगळ्यांची बेरीज करतात आणि खर्च पद्धतीनुसार नॅशनल इन्कम मोजतात. हे नॅशनल इन्कम मोजण्याचं काम कोण करते? मी आधी तुम्हाला सांगितलं, CSO, केंद्रीय सांख्यिकी संघटना करते. अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.